अखिल विश्वाला शांती आणि करुणेचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांती ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, बहुजनाचे राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, गाडगे बाबा, भीमाई, रमाई, जिजाऊ, सावित्री, यशोधरा, महामाया, रमाई, मा फातेमा या सर्वांना त्रिवार अभिवादन. मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक भारताचे घटनाकार विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ बहुजनांनी का वाचावा? तर आपल्या जीवनाचे प्रश्न, आपल्या जीवनातील प्रश्नाचे उत्तरे जर आपल्याला सुलभ करायचे असतील, जीवनामधले येणारे अडथळे, कोडे हे जर आपल्याला सुलभ करायचे असतील तर आपण नक्कीच भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ एक वेळा जीवनात देऊन कमीत कमी त्याचं वाचन केलं पाहिजे. माझा छोटासा प्रयत्न आहे. गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल या चॅनलवरून मी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे व्हिडिओ जवळजवळ आता 700 ते 800 व्हिडिओ यूट्यूबवर आहे. आपल्याला जर बघायचे असतील तर गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल सर्च करा आणि त्यावरती व्हिडिओ आपण पाहू शकता. असो, सर्वाला जय भीम. क्रांतिकारी जय भीम. जय भीम हे म्हणण्याची इतर बहुजनाला थोडंसं कसं तर त्यांना रुतल्यासारखं वाटते, नाही का? पण बहुजनांना हे समजायला हवं की ज्या जय भीमच्या क्रांतीनं काय घडू शकते हे आपल्याला कितीक तरी उदाहरणं आपल्याला देता येतील. म्हणून जय भीम ही माणसाच्या जीवनात क्रांती घडवणारा हा एक हाक आहे, साध आहे. परिवर्तनाची साध म्हणजे जय भीम. आणि जग हे परिवर्तनशील आहे, म्हणून आपण सर्वांनी जय भीम समजून घेतला पाहिजे. तर असो, आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर हे आपण मागच्या व्हिडिओत पाहिलेलं आहे. आज आपण शाक्य संघात सिद्धार्थ गौतमाचा प्रवेश कसा घडतो, जसं काही आज जे आपण पाहतो, मुलगा 18 वर्षाचा झाला की त्याला मतदान यादीमध्ये त्याचं नाव नोंदवल्या जाते, नाही का? त्याच पद्धतीनं भगवान बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा
भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हे अस्तित्वात होता, संघ अस्तित्वात होता. आणि त्या संघाचं सभासद हे प्रत्येक त्या गावातल्या नागरिकाला व्हावं लागत होतं, तरुणाला व्हावं लागत होतं. म्हणून सिद्धार्थ गौतम वयात आल्यावर गावाच्या ज्या रूल होते, नियम होता, त्या नियमाप्रमाणे त्याला त्या संघाचा सभासद, मग शाक्य संघात त्याला प्रवेश कसा घेतला हे या आजच्या व्हिडिओमध्ये पाहतो आपण. शाक्य संघाचा एक संघ होता. वयाची 20 वर्ष झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे. आणि खरोखर ती दीक्षा माणसावर संस्कार देत होती, घडवत, त्याच्यातून माणसं घडत होती. आज सुद्धा आपण जे नागरिकत्व स्वीकारतो ना, तर आपल्याला त्याचं तेवढं म्हणसाल तेवढं नॉलेज काही आपल्याला दिल्या जात नाही. फक्त मतदान करा एवढं, त्याच्यातून पण नाव नोंदवल्यावर आपल्या मतदान करता येते एवढं त्याला नॉलेज असते. परंतु आपलं कर्तव्य आहे की आपण मतदानामध्ये आपलं नाव केल्यावर आपल्याला काय काय अधिकार आहेत हे सुद्धा जाणून घेण्याचं किंवा हे जाणून देण्याचं काम सरकारनं आता करायला पाहिजे. नाहीतर आपण शिकून अडाणी असतो. शिकले भरपूर आहेत पण अडाणीच म्हणायला काही हरकत नाही. कारण आपण अंधश्रद्धेत भरडले जातो, धर्माच्या नावाखाली भरडले जातो, समाजाच्या नावाखाली भरडले जातो. म्हणून आपण स्वतःच्या बुद्धीनं विचार करणारी माणसं तयार झाली पाहिजेत. असं त्या काळी त्या संघामध्ये त्याच्यावर संस्कार दिले जात होते की आपल्या गावाबद्दल, आपल्या देशाबद्दल आणि आपल्या त्या संघाबद्दल ही त्या मुलावर संस्कार टाकल्या जात असत. परंतु त्याच्यामध्येही त्या काळामध्ये आपल्याला वाटते तेवढा काही समतेचा विचार नव्हता, असं आपल्या निदर्शनास येईल. आता बघू आपण. मग वयाची 20 वर्षे झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे. सिद्धार्थ गौतमाला 20 वर्ष पूर्ण झाली होती. संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास तो योग्य असे वय होते. शाक्यांचे एक सभागृह होते. जसं प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असते, त्या काळामध्ये सुद्धा एक सभागृह होतं, तिथे होते त्या काळामध्ये. त्याला ते संथागार म्हणत. पाली भाषेमध्ये त्याला संथागार म्हणत, पाली भाषेतला शब्द आहे. ते कपिलवस्तू नगरात होते. संघाच्या सभाही त्याच संथागारात होत असत. सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने सिद्धोधनाने शाक्यांच्या पुरोहिताला, म्हणजे त्या काळात सुद्धा पुरोहित होते, पुरोहिताला संघाची सभा बोलावण्यास सांगितले. आणि तो त्याचा ठरलेला जो पंडित होता, पुरोहित होता, त्या संघा बोलवण्याचे सांगितले सिद्धोधन राजाने. त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या संथागारात संघाची सभा झाली.
सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेत ठराव मांडला. त्या शाक्याचा जो पुरोहित होता त्याने तो ठराव मांडला की बा सिद्धार्थ गौतमाचं वय हे 20 वर्षे झालेलं आहे, तरी संघाने त्याला सभासद करून घ्यावे असा प्रस्ताव त्या सभागृहामध्ये मांडला. तेव्हा शाक्याचा सेनापती, त्या काळामध्ये तो शाक्य संघाचा एक सेनापती होता. तेव्हा शाक्याचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला व संघाला उद्देशून त्याने पुढील प्रमाणे भाषण केले. म्हणजे संघाच्या माहिती या सर्व तरुणांना त्यांनी दिली. शाक्य वंशातील सिद्धोधनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो. त्याचे वय 20 वर्षाचे असून तो सर्व दृष्टीने या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे असा ठराव त्या सभागृहामध्ये त्या पुरोहिताने मांडला. म्हणून त्याला ह्या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो असा तो पुरोहित त्या सभेला उद्देशून म्हणाला. माझी अशी प्रार्थना आहे, म्हणजे विनंती आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे. म्हणजे हे जो मांडलेला प्रस्ताव आहे, सिद्धार्थ गौतमाला संघाचा सभासद करावं, याला कोणाचा विरोध आहे काय आहे तर काय, अशा प्रकारचे आपलं मत मांडा, अशा प्रकारे मत व्यक्त करावे असं त्या पुरोहितानं त्या सभेमध्ये जाहीर केलं. या सूचनेविरुद्ध कोणी बोलले नाही आणि ती सूचना दिली होती पुरोहितानं, त्याच्या विरुद्ध कोणीही बोललेलं नाही. याचा अर्थ की सर्वाला ती मान्य आहे की सिद्धार्थ गौतमाला संघाचा सभासद होऊ द्यायला काही हरकत नाही. सेनापती पुन्हा म्हणाला, मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे, नंतर कोणाचं ऐकून घेतल्या जाणार नाही. ठरावाविरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही. सेनापतीने पुन्हा म्हटले, मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे. आणि तिसऱ्या वेळी सुद्धा कोणी ठरावाच्या विरुद्ध बोलले नाही. शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्याच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव 3 वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते. सध्या सुद्धा तेच नियम आता आपल्या ग्रामपंचायतमध्ये चालू आहे. म्हणजे बाबासाहेबांना भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये आज काय चालू आहे ते भगवान बुद्धाच्या काळात कशी पद्धत होती, लोकशाही कशी होती, त्याचंच रूपांतर या संविधानामध्ये बाबासाहेबांना भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथ ज्या माणसानं वाचला त्याला संविधानाचे नियम नक्कीच कळल्या जातात.
असो पुढे. सेनापतीने मांडलेला ठराव 3 वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. कोणाचा विरोध नसल्यामुळे ते जाहीर केला. तदनंतर शाक्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहावयास सांगितले. सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला हे तू मानतोस ना? असं त्याच्या तोंडून वधवून घेतलं. होय महाराज, सिद्धार्थाने उत्तर दिलं की होय महाराज, मला मान्य आहे. संघाच्या सभासदाची बंधने तुला ठाऊक आहेत काय? म्हणजे संघाचे नियम काय आहेत हे तुला माहीत आहेत का? आणि मग तेव्हा सिद्धार्थ म्हणाला, नाही महाराज, पण ती जाणून घेतल्याने मी सुखी होईल. मला माहीत नसल्यामुळे आपण ते नियम मला सांगाल तर मी सुखी होईल. सिद्धार्थ म्हणाला, पुरोहिताने म्हटले, प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची कर्तव्ये काय आहेत ती सांगतो आणि संघाचा सभासद झाल्यावर त्याचं कार्य काय आहे हे मी तुला समजावून सांगतो. असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे एक कर्तव्य सांगू लागला. तू संघाच्या हितासंबंधीचे संरक्षण तन्मनधनपूर्वक केले पाहिजे. दुसरा नियम, संघाच्या सभामधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये. नंबर 3, कोणत्याही शाक्यांच्या वर्तनात तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखवली पाहिजे. नंबर 4, तुझ्यावर कोणी दोषारोप केला तर तू रागावून जाता कामा नये. परंतु तू जर अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे, अथवा निरपराधी असशील तर तू तसे सांगितले पाहिजे. पुरोहित पुढे म्हणाला, यानंतर मी तुला संघाच्या सभासत्वाला तू अपात्र कसा ठरू शकशील हे सांगतो. जर तू संघाच्या नियमाच्या विरुद्ध वागला तर तुझं संघाचं सभासद कसं रद्द होईल हे मी तुला सांगतो. नंबर 1, तू बलात्कार केला सभासद राहू शकणार नाहीस. नंबर 1. नंबर 2, तू कोणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. नंबर 3, तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. तू खोटी साक्ष दिल्याचा तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाहीस. असं त्याला समजावून सिद्धार्थ गौतम समजावून सांगत आहे.
सिद्धार्थाने म्हटले, महाराज, शाक्य संघाच्या शिस्तपालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. मी त्या नियमाचे त्याच्या शब्द व आशयाच्या सहित पालन करण्याचा अधिक प्रयत्न करीन अशी मी आपणास खात्री देतो. असं सिद्धार्थ गौतमाने त्या सभेच्या समोर कबूल केलं. असं म्हणजे याचं सांगायचं काय की आज जी ग्रामपंचायतमध्ये आपण सभासद होतो मतदानाचा, त्या काळामध्ये सिद्धार्थ गौतमाच्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं संघाचा सभासद करून घेतल्या जात होतं आणि त्या संघाच्या नियमाचं काटेकोरपणे पालन करावं लागत होतं. त्याचे नियम जर तोडले तर तो अपात्र ठरत असे आणि त्याच्यावर दोष लागत असे. आजचा व्हिडिओ इथे थांबूया. उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होये रे. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होये रे. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.